आय होप तुम्हाला आमचं प्रेझेंटेशन आवडलं असेल. येस, यू डू हॅव अ ब्रिलियंट आयडिया. आय नो. बघ, मी म्हणालो होतो ना, प्रोजेक्ट आपल्यालाच मिळणार. एक मिनिट, मी कुठे म्हणालो की मी तुमच्या या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करायला तयार आहे? व्हॉट डू यू मीन? व्हॉट आय मीन इज, मला आयडिया परफेक्ट नसली तरी चालते, पण माणूस परफेक्ट लागतो. अँड हिअर इट्स क्लिअरली नॉट द केस. सर, निनाद खरंच चांगला आहे. आय मीन, आय नो तो कधी कधी खूप अति करतो, बट ऑल इन ऑल ही इज रिअली नाईस. प्लीज ट्रस्ट मी. ऑल राईट, मला थोडा वेळ द्या. शुअर, लेट मी नो. अँड थँक्यू, तुम्ही त्याला संधी दिलीत प्रेझेंटेशन तुम्हाला दाखवण्याची. ओके, मी तुम्हाला बाहेरपर्यंत सोडतो. थँक्यू सो मच फॉर युअर टाइम सर. प्लेजर हॅव्हिंग यू. एक फ्रेंडली ॲडवाईस देऊ तुला. इतकं प्रेम करतेस तर सांगून का नाही टाकत त्याला? आपल्याला एखादी गोष्ट वाटते तर ती लगेच व्यक्त करावी. मी ज्या दिवशी जानूला पहिल्यांदाच बघितलं ना, त्याच दिवशी मी तिच्या प्रेमात पडलो होतो. आणि त्याच दिवशी मी लग्नासाठी तिचा हात मागितला. आतमध्ये ज्यांचा फोटो आहे त्यात तुमच्या येस, शी इज माय वाईफ. छान वाटलं असतं त्यांची भेट झाली असती तर. आता ती घरी नाही आहे, पण पुढच्या 29 दिवसामध्ये ती घरी परत आलेली असेल. बट माय पॉइंट इज, मनात आहे तर सांगून टाक. आले. सी यू सर. सी यू. मला संकेत मिळालाय, अधिराज दादाच मला मदत करू शकतात. नीलांबरी वहिनी, तुम्ही आहात का? मला दादांशी बोलायचंय. ओ द्यायची का नाही? भावना, ये ना प्लीज. दादा, खरं तर आता हे सगळं बोलणं मला खूप जड जात आहे, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये. मला बोलावं लागेल. तुम्ही सुरुवातीपासून आम्हाला विरोध करत होता तेव्हा मला असं वाटलं होतं की त्यामागे तुमचा काहीतरी पर्सनल हेतू आहे. पण माझं मन मला सांगत होतं की ज्याप्रमाणे सिद्धिराजचे पप्पा आणि आजी माझा तिरस्कार करतात ना, त्याप्रमाणे तुम्ही आमच्याबद्दल कधीच वाईट विचार करणार नाही. आणि मग जेव्हा सिद्धिराजनी कोर्टात स्वतःहून गुन्हा कबूल केला ना, तेव्हा मला कळलं. त्या क्षणी माझ्या लक्षात आलं की तुम्ही हे सगळं तुमच्या भावाला वाचवण्यासाठी करत होता. हो ना? हे बघा, आता जे झालं ते झालं, पण आता सिद्धिराजना भेटण्यासाठी माझी किती तळमळ होती ते दिसतंय ना तुम्हाला. मग मला प्लीज एकदा सिद्धिराजना भेटायला घेऊन जा ना. माझ्यासाठी एवढं करा ना. मला खूप इच्छा आहे सिद्धिराजना भेटण्याची. प्लीज माझ्यासाठी एवढं करा ना दादा, प्लीज प्लीज. अरे काय चाललंय तीर भाऊजांचं गुळपीठ? हा, आजी, तू समजतेस तसं काही एक नाही. मी सिद्धूला भेटायला चाललोय की नाही, तिथे तो ऑब्विसली मला विचारणार आनंदी कशी आहे, तर ती खुश आहे असं सांगा, असा निरोप द्यायला भावना माझ्याकडे आली. भावना, तुझा निरोप देईल हा मी. डोंट वरी.
कुठे चाललेस? काय रे, मला मूर्खात काढायला? मी काय तुमच्या त्या चिमुड्या मुलीच्या वयाची वाटते काय? निलांबरे, ए निलांबरे, हा जी. नजर ठेव सिद्धूच्या मॅडमवर. माझा निरोप देऊन झालाय, मी येते. दिव्याई, लक्ष्मीताई आणि यांच्यामधले वाद मिटावेत म्हणून तुला कायम साकडं घातलंय. आज मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे. आजही तुझ्याकडे हेच साकडं घालते. माझ्या घरचे माहेरवाशी पुन्हा आमच्या घराकडे येऊ दे. वहिनी, ताई, कशात? मी ठीक आहे. तू कशी आहेस? मजेत. किती दिवसांनी दिसतेस. हो ना, भाऊबीजेनंतर आजच. भाऊबीज, त्या काळ्या दिवसाची आठवणच ना. मिसेस जान्हवी जयंत कानिटकर या बेपत्ता असतील की त्यांचा मृत्यू झाला असेल. त्या यॉट वरून पाय घसरून जान्हवी पाण्यात पडली आणि ती सापडलीच नाही.